नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. किरकोळ कौटुंबिक वाद इतका टोकाला गेला की मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाचा जीव घेतला. होय, श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात ही थरारक घटना घडली असून संपूर्ण जिल्हा हादरला आहे. खंडाळा गाव शांत आणि साधं आयुष्य जगणारं कुटुंब, पण एका क्षणात सर्व काही उद्ध्वस्त झालं. 25 वर्षीय प्रणव ढोकचवडे याने किरकोळ कौटुंबिक वादाचा राग मनात धरून झोपलेल्या आपल्या वडिलांवरच जीवघेणा हल्ला केला. 55 वर्षीय सचिन प्रभाकर ढोकचवडे घरात शांतपणे झोपलेले असताना मुलाने त्यांच्या डोक्यात टिकावाने जबर प्रहार केला. या भीषण हल्ल्यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला आणि एका क्षणात बाप लेकाचं नातं रक्ताने माखलं. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ आरोपी मुलगा प्रणव ढोकचवडे याला ताब्यात घेतले आहे आणि त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरकोळ वाद आणि त्यातून थेट खून, नात्याचा इतका क्रूर शेवट. अहिल्यानगर जिल्ह्यातील ही घटना समाजमन हादरवून सोडणारी आहे. सार्वमंथन न्यूज, श्रीरामपूर, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.